आज राज्यभर वंजारी समाजाचा चक्काजाम आंदोलन। एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाजाचं आंदोलन। आंदोलनामध्ये सर्व वंजारी समाजाच्या आमदारांनी सहभागी व्हावं, जय भगवान महासंघाच्या बाळासाहेब सानप यांचं आवाहन। एसटी कर्मचाऱ्यांचं उद्या आंदोलन। कामगार संघटना कृती समितीसह इतर 2 संघटना आंदोलनामध्ये सहभागी होणार। एसटी कर्मचाऱ्यांचं थकीत 4000 कोटी देण्याची मागणी। तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी 22 तास खुलं राहणार। 14 ऑक्टोबर ते 31 जानेवारीपर्यंत निर्णय लागू। दिवाळी आधी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। अद्याप केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींनाही लाभ। अमळनेरमधील खानदेश शिक्षण मंडळाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचं नाव वगळलं। कार्यक्रमाला गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, स्मिता वाघ यांची उपस्थिती। नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे दिशा कार्यक्रम। मूल्यमापनामध्ये कमी कामगिरी दर्शवणाऱ्या 16 शाळांमधील 32 शिक्षकांसाठी विशेष ओरिएंटेशन कार्यक्रमाचं आयोजन। जळगाव शहराचा पाणीपुरवठा आज बंद राहणार। जलशुद्धीकरण केंद्रावरील दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार। भंडारामध्ये शिंदेच्या शिवसेनेला धक्का। जिल्हा युवा सेना प्रमुख जाकी रावलानी यांचा भाजपमध्ये प्रवेश। सोलापूरच्या बार्शीमध्ये अतिवृष्टीग्रस्त 1200 नागरिकांना जीवनावश्यक किटचं वाटप। पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीमध्ये इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीनं किटचं वाटप। सोलापूरच्या करमाळमधील कव्हेमधील नुकसानाची आमदार नारायण पाटील यांच्याकडून पाहणी। बंधारा लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे नारायण पाटलांचे आदेश।